हॅलो हॅलो हॅलो. हां, आज आपण ऐकणार आहोत शेतकऱ्याची निलांडग्याची गोष्ट. आता ही गोष्ट म्हणण्यापेक्षा खरीच कथा आहे, आमच्या गावाजवळ घडलेली. पावसाळ्याचे दिवस होते. शेतकरी आपलं बाजार सामान घेऊन सुप्याच्या बाजाराला विकायला जातात. ते नेहमीच आहे, बुधवारचा सुप्याचा बाजार असतो. ते दोघं नवरा बायको आपलं धान्य भाजीपाला घेऊन विकायला गेले सकाळी सकाळी. आता तिथं बैल सोडायची, बैलांची वैरण संगती असते, घास असते. तिथं त्यांना बैल सोडायचे, खायला टाकायचं, आणि एका बाजूला आपलं भाजीपाला किंवा धान्याचंही भुसार मार्केट म्हणून लावायचं. असा तो उद्योग. ते एक दिवशी ते विकून येत असताना, आणि मग दररोज संध्याकाळ झाली का निघायचं. म्हणजे दर बुधवारी बाजार असतो त्यावेळी जायचं. प्रत्येक बुधवारी जाताच येईल असं काही नसायचं, कारण प्रत्येक बुधवारी विकायलाही काय पाहिजे ना, भाजी, कधी कांदा, कधी धान्य, कधी काही असेल ते शेतकऱ्याच्या शेतात. एके दिवशी काय झालं, एका बुधवारी ती लोक निघाली. शेत त्यांचं रस्त्यावरच होतं. त्यांनी भाजी तरकारीच्या पाट्या ठेवल्या, परत भोपळे, काय अजून फळं होती, काय कलिंगड, काय ती, आणि ती विकायला निघाली. ती गेली. ती आता ते विकता विकता त्यांना संध्याकाळ झाली. त्यांनी काय चहा पाणी नाश्ता केला, दिवस मावळला, ती यायला निघाली. आता येताना कशी एक अशी पांद आहे की दरी सारखी खोल आहे, दोन्ही बाजूला उंचवटा, आणि मधून असं रस्ता कसा आहे की दोन्ही बाजूला उंच आहे आणि मधनं खालनच रस्ता आहे. त्याच्या एका साईडनी ओढ आहे, त्यामुळे तिथं तो कायमचा खड्डा आहे. पाणी त्या बाजूने नदी जवळ आहे जातं म्हणून. आता रात्रीचं यायचं म्हणल्यावर त्यांनी कंदील लावलेला बैलांच्या, त्या बैलगाडीत, तट्ट्याची बैलगाडी, त्याच्यावर तिथं पुढच्या बाजूला कंदील. बैल लय चांगली खिल्लारी, गळ्यातली घुंगरं वाजत चालल्यात. ती शेतकरी पण आपला काय ना काय गुणगुणत चाललाय. पुढं 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 आल्यावर थोडी झाडी आहे तिथं. एक काहीतरी डोळे चमकायला लागले लांबून. बैलांना सगळ्यात अगोदर कळतं काय प्राणी असेल तर. तो बैल थोडे बुजल्यासारखे करायला लागले. त्यांनी बघितलं, पुढं पुढं ते पटापट पटापट चाला म्हणून बैलांना जोर द्यायला लागला तो. आणि तो बैल कासरा वडून वडून मग ती बैल चालायला लागली. पण पुढून गेलं तर अजून 2-4 डोळे दिसत, 2-3 लांडगे एकदम चालून आले लांडगे होते ते. आणि ती दोघं नवरा बायकोच होती. आता ती दोघं थोडी घाबरली, पण त्यांची बैल लय हुशार होती, आणि अशी बैल अशी मारायला बघायला लागली त्यांना. मग त्यांनी दोघांनी काय केलं माहिती का, त्या बैलांचा कासरा सोडला, शेंब्या काढल्या, म्हणजे बैल जोडलेली ती काढली, आणि गाडी दिली तिथं सोडून, आणि एक एक जण बैलावर बसला. आणि जी बैल पळत सुटला, कारण त्यांची बैल होती ती, जोरात घरी येईपर्यंत थांबलीच नाहीत. लांडग्यांनी थोडा पाठलाग केला, पण पुढं आल्यावर थोड्या वस्त्या आहेत, त्यामुळे ती कुत्री बित्री कालवा झाला, तर ती लांडगे मागे सरकले. अशा पद्धतीने त्या दोघांनी हुशारीने आपला जीव वाचवला, नाहीतर त्या लांडग्यांनी एकाला तरी मारलंच असतं. अशी ही गोष्ट. असं काही पशु समोर आल्यावर पण लगेच घाबरून जायचं नाही. पण हे शेतकरीच करू शकतात. ती रानात काट्या वाट्यात राहत रानात झाडाझुडपात राहतात, त्यांनाच कळतं. आपण तो घाबरून जाऊ.